ज्यावेळेस 2019ला महामारीचं एवढं मोठं संकट आलं त्यावेळेस स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ होते आणि चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर भाऊ जगताप, माझे आमदार अश्विनीताई जगताप, म्हणजे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते सेंट्रल किचन चालू केलं. सगळेजण म्हणजे कोविड आल्यानंतर सगळे परगावी जात होते आणि जे इथे थांबून होते त्यांचे जेवणाचे हाल होते. तर स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊंनी जे बाहेर गावावरून आलेले लोक होते इथे आणि ते उपाशी राहत होते, त्यांना जेवण मिळत नव्हतं, तर आपण एक किचन चालू केलं. दररोज 10-11 हजार लोकांना, नागरिकांना आपण बॉयलर, सेंट्रल किचन म्हणून बॉयलर होतं, बॉयलरमध्ये 20-22 मिनिटांमध्ये 5,000 लोकांचं जेवण व्हायचं. पण पूर्ण पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना ते आपण अन्नदानाचं काम केलं स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून. परंतु महामारी आल्यानंतर अगदी रस्त्यावर उतरून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तिथे काम केलं स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून. परंतु कुठलाही नागरिक उपाशी राहिला नाही पाहिजे हे भाऊंचं एक वाक्य होतं. मग ते भले भाऊंनी स्वतःच्या जीवाची पण पर्वा नाही केली, त्यावेळेस स्वतः उभे राहून ते प्रत्येक माणसापर्यंत जेवण हे मिळालं पाहिजे. आणि विजूभाऊ जगताप म्हणजे अन्नदान म्हटल्यानंतर विजूभाऊंचा पण त्याच्यामध्ये खारीचा वाटा येतो की प्रत्येक नागरिकापर्यंत हे अन्न मिळालं पाहिजे. कारण की सगळी दुकानं बंद होत्या, गाड्या बंद होत्या, सगळं काय जिथल्या तिथे होतं आणि फक्त जेवणासाठी लोक अक्षरशः तिथे वाट बघायची की भाऊंच्या इथने जेवण कधी येईल. आणि मी फक्त ते करून घेत होते मी किचन मध्ये.